इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केले, अन्याय अत्याचार केला, त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने आपल्या भारतात पाय ठेवला आणि संपूर्ण देश ताब्यात घेतले. पूर्वी आपल्या भारताला न सोन्याची चिडिया म्हटलं जायचं. हे बोलण्याचे तात्पर्य एवढेच की आपल्या भारता इतका समृद्ध देश त्या काळी तरी कोणता नसेनच. म्हणूनच की काय इंग्रजांचे पाय आपल्या भारतातून निघत नव्हते. भारत, हिंदुस्तान, इंडिया हे नावं जरी तोंडात आली ना तरी आपली मान अभिमानाने उंचावते. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं और मोहब्बत के इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, और मोहब्बत के इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. आम्ही एवढी प्रगती केली की आमच्या हातात मोबाईल आले, परंतु आमचे बोलणे मात्र सुधारले नाही. आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, परंतु आमचे चालणे मात्र सुधारले नाही. आम्ही हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्रग्रह दुर्बिणीच्या साहाय्याने जवळ केले, परंतु आयुष्यभर जवळ असणारे नातेवाईक मात्र जवळ केले नाही. इंजेक्शनच्या जोरावर आपले आयुष्य वाढवले, पण आरोग्य मात्र सुधारले नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द जास्त महत्वाचा होता. पूर्वी रुपया पैसा माहित होता, पण आता काळा पैसाही माहित झाले. एकीकडे 10,000-20,000च्या कर्जासाठी माझा शेतकरी राजा आत्महत्या करतो, तर दुसरीकडे लाखो करोडांची अफरातफर चालू असते. अरे 52 सेकंदाचे राष्ट्रगीत म्हणून कोणी राष्ट्रभक्त होत नाही. खरे देशभक्त ते आहेत जे आपल्या प्राणांची पर्वा न करता सीमेवर उभे राहतात. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. आपला भारत देश दुसऱ्या देशासारखा भोगावर आदरलेला नसून त्यागावर आदरलेला आहे. आपली कवचकुंडी काढून देणारा कर्ण या मातीतला, वैराच्या सुनाला आई मानून खणणाऱ्याने ओटी भरणारे शिवछत्रपती या मातीतले, आपल्या मुलाचे लग्न सोडून लढता लढता प्राण देणारे मालोसरे याच मातीतले, आणि औरंगजेबाची संपत्ती नाकारून मृत्यूला स्वीकारणारे वीर संभाजी याच मातीतले देखील